मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. नाशिकचा केंद्रबिंदू द्वारका सर्कल नेमका कसा असणार आहे? तुम्हालाही हाच प्रश्न आहे ना? पण काळजी करू नका. चला तर आम्ही तुम्हाला दाखवू भविष्यात कसा असेल हा मुख्य चौक. नमस्कार, मी तुमच्यासोबत रेणुका. तुम्ही बघताय दक्ष न्यूज. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक या तपोभूमीत मुख्य रस्ता म्हणजेच द्वारका सर्कल. द्वारका सर्कल म्हणजे फक्त सर्कल नाही, तर ते नाशिक मधलं सगळ्यात मोठं जंक्शन आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल अंडरपासचं काम सुरू आहे. यामुळे नाशिकचं रूप पालटणार आहे. मात्र प्रश्न हा आहे की नेमका अंडरपास म्हणजे काय? तर मित्रांनो, या ठिकाणी 4 प्रमुख रस्ते मिळतात. यातच 7 उपरस्त्यांचं एकत्रीकरणही इथेच होतं. त्यामुळे हा साधा प्रकल्प नाही, तर द्वारका सर्कलचा पूर्ण चेहराच बदलून जाणार आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक असं कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे जिथे गाड्या न थांबता धावतील. आपण दक्ष न्यूजच्या माध्यमातून ही दृश्य बघू शकताय. हा साधा उड्डाणपूल नाही, तर या ठिकाणी 8 किलोमीटरचा रस्ता 8 पदरी केला जाणार आहे. तसेच ह्यातच सिग्नल शिवाय वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अंडरपास करण्यात येणार आहे. ह्यात मुख्य 3 अंडरपास बनवले जाणार आहेत. प्रत्येक अंडरपास एका विशिष्ट मार्गासाठी असणार आहे. मात्र प्रश्न असा आहे की खरंच याचा परिणाम वाहतुकीवर होईल का? तर मित्रांनो, या प्रकल्पाचं ध्येयच द्वारका सर्कल सिग्नल फ्री करणं आहे, ज्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागेल. मात्र अजूनही एक गोष्ट मनात खतखत करते. खरंच या अंडरपासचं काम एका वर्षात पूर्ण होईल का? आणि पूर्ण झालंच तरी खरंच येथील वाहतूक कोंडी कमी होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका.